हाय, आपण आज एस्थेटिक्स मेडिस्पामध्ये आहोत आणि आज आपल्याबरोबर अमोल शिंदे आहे की ज्याचे रायनोप्लास्टी सर्जरी झाली होती 2 महिन्यापूर्वी. तर तो त्याचा अनुभव आपल्याला सांगणार आहे. अमोल, तुझ्या नोजचं काय इश्यूज होते? खूप ब्रॉड होतं बरं. आणि दिसायला पण व्यवस्थित दिसत नव्हतं. ओके. आणि कुठे गेलं तरी कॉन्फिडन्स वाटत कमी नव्हता. हो. कमी वाटतं. मग तू कसं शोधून काढलंस आम्हाला? फर्स्ट ऑफ ऑल सर, मी इंटरनेटवर सर्च केला बेस्ट रायनोप्लास्टिक इन पुणे. बरं. तर मला फर्स्ट नंबरला आला होता. तर मी व्हिजिट केलं. त्यानंतर कॉल करून कन्सल्टेशनसाठी बुक केलं. कन्सल्टेशन कसं वाटलं तुला? कन्सल्ट आता दुसरीकडे गेलं तर त्यापेक्षा तर म्हणजे 3D वगैरे ना स्कॅन पूर्ण डिटेलिंग होतं, काय प्रॉब्लेम नव्हता. ओके. मग नंतर सर्जरीचा अनुभव तुझा कसा होता? खूप छान, स्मूथ झाले? एकदम स्मूथ. रिकव्हरी, पोस्ट ऑफ रिकव्हरी हो, एकदम. किती दिवसात तुला असं वाटायला लागलं की आता मी काम करू शकतो? 2 वीक्स. 2 वीक्स. हा. तर प्लास्टर होतं, 2 आठवड्याचं प्लास्टरच होतं. मग ते प्लास्टर निघाल्यानंतर मग तुला सूज होती काही दिवस. तर आता रिझल्ट कसा वाटतोय तुला? एकदम डिफरंट आहे, खूप बेस्ट आहे. किती समाधानी आहेस? 10 म्हणजे किती आउट ऑफ 10 तुला किती मार्क देशील किंवा कसं वाटतं? 10 जास्त. अच्छा. ठीक आहे. तर अमोलने डिसिजन घेतला की काहीतरी करायचं. असे बरेच जण असतात की ज्यांना वाटतं की सुधारणा करू शकतो आपण. तर आता ह्याचं पाहिलं तर आता तुम्हाला लक्षात येईल की सायंटिफिकली आपण खूप सुधारणा करू शकतो आणि त्या सुधारणांमुळे तुमचं लुक खूप बदलू शकतो. आता किती कॉन्फिडन्स वाटतो तुला? आता बऱ्यापैकी कॉन्फिडन्स वाटतो. चेंजेस होतं, लाईफ चेंज होऊ शकतं. थँक्यू फॉर ट्रस्टिंग अस. थँक्स अ लॉट.